मान पाठ सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. ओम अस्तोमा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हाताचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. उठून उभे राहा. सुरुवातीला आपल्याला सूक्ष्म व्यायाम करायचा आहेत. आपलं पूर्ण शरीर मोकळं करून घेण्यासाठी आणि आसनांना सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला सूक्ष्म व्यायाम करणे आवश्यक आहे. तर मानेसाठी सूक्ष्म व्यायाम. श्वास सोडत मानेला सावकाश समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमागं, श्वास सोडत समोर, श्वास घेत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास घेत सरळ. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास घेत सरळ. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकवा आणि मानेला गोल फिरवायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागं जाईल. श्वास सोडत समोर. आता विरुद्ध दिशेनं श्वास आत घेत डोकं पाठीमागं जाईल. श्वास सोडत समोर. श्वास घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. यामुळं मानदुखी कमी होते. मानेभोवतीचं एक्स्ट्रा फॅट कमी व्हायला चालू होतं. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. ते लवचिक आणि मजबूत बनतात. आता आपण आसनांना सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला ताडासन करायचं आहे. दोन्ही पाय जवळ घ्या. हाताची बोटं एकमेकात गुंतवा. तळवे समोर. श्वास आत घेत हात वर, टाचावर. शरीराला शक्य होईल तेवढं वरच्या दिशेनं ताण द्यायचा आहे.
श्वास सोडत टाचा खाली घ्या, हात खाली, विश्राम करा. ताडासनामुळं आपल्या पाठीचा कणा विकसित होतो, पायातील रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. यानंतर साईड फॅट कमी करण्यासाठी तिर्यक ताडासन करायचं आहे. पायामध्ये अंतर वाढवा, हाताची बोटं एकमेकात गुंतवा, तळवे समोर. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत उजवीकडं वाकायचा आहे. श्वास आत घेत सरळ होऊन, श्वास सोडत डावीकडं, श्वास घेत सरळ, श्वास सोडत हात खाली घ्या. यानंतर आता आपल्याला सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. हस्त उत्तान आसन. श्वास सोडत हात खाली घेऊन या. पादहस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमागं, नजर आकाशाकडं. अश्व संचालन आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय समोर, नजर आकाशाकडं. अश्व संचालन आसन. श्वास सोडत पादहस्तासन. श्वास आत घेत हात वर घ्या. हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. हात खाली घ्या. हे झाले उभे राहून करायची आसने. आता पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायची आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा सावकाशपणे पूर्ण श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता सुरुवातीला आपल्याला अर्ध हलासन करायचं आहे. पाय जवळ घ्या, हाताचे तळवे जमिनीला टेकवा. श्वास आत घेत उजवा पाय वर उचलायचा आहे. श्वास सोडत पाय खाली घ्या. आता श्वास आत घेत डावा पाय वर उचला. श्वास सोडत पाय खाली घ्या. यानंतर दोन्ही पायांनी एकदाच करायचं आहे. पोटाचं ऑपरेशन झालं असेल तर एका पायाने करा. जे दोन पायाने करणार आहेत त्यांनी हातांचा आधार घ्या मांड्यांच्या खाली. दोन्ही पाय सावकाशपणे श्वास आत घेत वर उचलायचे आहेत. श्वास सोडत पाय खाली घ्या. यामुळं बेली फॅट, मांड्यांवरील फॅट कमी होतं. हे झाले सर्व शयन स्थितीमधील आसने. आता डाव्या कुशीवरून हळूच पोटावरती यायचं आहे. विपरीत शयन स्थितीमधील आसने करायचे आहेत. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ. आता आपल्याला भुजंगासन करायचं आहे. दोन्ही हात छातीच्या बाजूला. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे, नजर आकाशाकडं. या आसनामुळं बॅक पेन, नेक पेन कमी होतं, बेली फॅट कमी होतं. श्वास सोडत खाली या, विश्राम करा. ही झाली सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हात पाठीमागं, मान थोडीशी पाठीमागं वाकलेली. आता पायामध्ये अंतर घ्या. स्थित कोणासन करायचं आहे. मान पाठ सरळ. डावा हात उजव्या पायाला, उजवा हात डाव्या पायाला. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या.
तेवढा श्वास बाहेर. ही झाली सर्व बसूनची आसने. आता सुखासनामध्ये बसा. आता आपल्याला प्राणायाम करायचे आहेत. मान पाठ सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. 5 सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे, 5 सेकंदात श्वास बाहेर. सुरू करूया. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळं रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत बनते, श्वसनासंबंधी विकार दूर होतात. आता आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अचा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये 1 बोटाचं अंतर राहील एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अचा उच्चार 2 सेकंद. ओठ बंद होत असताना ऊचा उच्चार होईल, तो 3 सेकंद. आणि ओठ बंद झाल्यानंतर मचा उच्चार होईल, तो 5 सेकंद. श्वास आत घ्या. अच्या उच्चारामुळं पोटासंबंधी विकार दूर होतात. ऊच्या उच्चारामुळं हृदयासंबंधी आणि मच्या उच्चारामुळं डोक्यासंबंधी विकार दूर होतात. यानंतर आपल्याला प्रणव ध्यान करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. श्वासाच्या येण्या जाण्याची जाणीव ठेवायची आहे. याच्या नियमित सरावामुळं मन हळूहळू नियंत्रणात यायला चालू होतं. मनातील विचारांची संख्या कमी होऊन मन शांत, प्रसन्न आणि उत्साही बनतं. सर्व प्रकारचे मानसिक विकार दूर होतात. शांतिपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे सन्तु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगली दृश्य दिसावे. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. दोन्ही हाताचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. डेमो योग वर्ग संपला.